गुड मॉर्निंग. सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे आता सकाळचे वाजले 5:30. तर म्हटलं चला आज टिफिनला काय करायचं. तर इकडे आता वळलेली किचनकडे. आणि टिफिनला आज की नाही आज राजला कोबी करायचा होता. आणि म्हटलं चला तो थोडासा उकळून घेऊया म्हटलं गरम पाण्यामध्ये. तर गरम पाणी ठेवलं, त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि पत्ताकोबी घातला आहे. तर आता थोडंसं त्याला वाफवून घेतला आणि त्यानंतर म्हटलं फोडणी देऊया. तर इकडे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट असं तयार करून घेतलं मी. आणि त्यानंतर मग फोडणी देणार आहे. थोडंसं उकळून घेतलं ना की बरं पडतं ते, म्हणजे कसं आहे की बारीक कीड वगैरे काही असेल तर ते निघून जातं. त्यानंतर आता म्हटलं तोपर्यंत आता शिजतं आहे तर गरम पाणी वगैरे घेऊया म्हटलं. तर इकडे आता माझं चाललं आहे गरम पाणी घेणं. आता तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामध्ये आपण ना लिंबू वगैरे पिळून घेत असतो सकाळी सकाळी. तर ते झाल्यानंतर म्हटलं चला कणिक पण आता भिजलेलं होतं आणि म्हटलं पोळ्या वगैरे करून घेऊया पटापट एका साईडला. आणि ते चाललं होतं माझं इकडे. तर आज की नाही मला ब्लाऊज पण स्टिच करून घ्यायचं होतं, कारण आता 2-3च दिवस बाकी आता वटपौर्णिमेला. तर म्हटलं ते पण होईल, दिवसभरातलं हे कामं झाले की मग ते करेल म्हटलं. त्यानंतर मग भाजी वगैरे करून घेतली आणि मग राज निघाला क्लासला. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली. आणि आज की नाही बाहेर जायचं होतं मला थोडंसं नाश्ता घ्यायला, कारण आज आम्हाला अण्णांकडची इडली खायची होती आहोंना म्हणजे नाश्त्यात. तर म्हटलं ठीक आहे. मग येताना मी फुलं पण घेऊन आली देवासाठी आणि मस्त देवाऱ्यात वगैरे लावून दिली, देवपूजा केली. त्यानंतर मग इकडे म्हटलं चला आता इडली आणि वडे. तुम्हाला सांगते ना, अगदी छोटाच असा गाळा आहे अण्णांचा, म्हणजे छोटंसंच दुकान म्हणू शकता तुम्ही. आणि ते त्या ठिकाणी करतात आणि मस्त अशी खूप सारी गर्दी राहते, टेस्ट पण खूप छान असतो त्यांचा. तर म्हटलं चला कधीतरी काही होत नाही. आणि इकडे आता आणलेलं आहे तर म्हटलं चला यांना नाश्ता वगैरे देऊया म्हटलं. कारण आज त्यांचं टिफिन पण नव्हतं आणि त्यांना जायचं होतं साईटवर, मग त्यामुळे ते चांगलाच पोटभर नाश्ता करून जाणार होते. तर इकडे बघा भरपूर अशी क्वांटिटी मिळते. एका प्लेटमध्ये वडे आणि इडली मिक्स अशी प्लेट पण मिळते, किंवा वडे पण नुसतेच आपण घेऊ शकतो. त्यानंतर मग ते पण निघाले ऑफिसला. आणि दुपारी माझं काम, तर म्हटलं चला आज ना ब्लाऊजला कटिंग करून ठेवलं, तर आज तर मुहूर्त लावायचं, आज काही झालं तरी शिवूनच घ्यायचं आहे म्हटलं मला. तर इकडे आता मी गळा तयार करून घेते. तर आता ना कॅनव्हास वगैरे न टाकता मी इकडे गळा तयार करते. तर कसा करते बघा तुम्ही, अगदी सोपी पद्धत आहे. थोडासा डिझाईनमध्ये घेतलेला आहे. हा फ्रंट साईडचा गळा आहे ब्लाऊजचा. तर इकडे आता आखून घेतला मी आणि ब्लाऊज पीस आणि अस्तर असं एकत्र कट करून घेते. तर आता कट करून झाल्यानंतर कट केलेला भाग आपल्याला पट्टी काढायची आणि कापड घेणारे मी याच्याने आपल्याला त्यामध्ये लावून घ्यायचं त्या ठिकाणी ठेवून द्यायचं. आपल्याला अगदी सोपं पडतं. आणि त्याच्या शेपमध्ये पट्टी कापलेली असली आपली पट्टी आपल्याला काढायची की छान बसते. या ठिकाणी आता बघा डबलचा कापड उलटून घ्यायची असते आणि खालच्या बाजूला आपण तुरपाई करून घ्यायची असते. आणि कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान असल्यामुळे त्याला मी कट केलेलं आहे. आता बघू शकता. तर आता एका बाजूला ठेवून घेते आणि आखून घेते. पहिली साईड आपण कॉर्नरची आधी आखून घेऊया आणि त्यानंतर मग खाली 1.5 इंचावर पुन्हा आपल्याला आखून घ्यायचं आहे, म्हणजे ती पट्टी आपल्याला मिळेल. तर इतका छान गळा तयार होतो ना, मस्त अगदी फिनिशिंगमध्ये येतो. तुम्हाला दाखवेलच मी झाल्यावर. तर या ठिकाणी आता कट करून घेते मी. तर आता आखून घेतले आणि कट करून घेते. तर बघा कट करून झाल्यावर ना असा छान गळ्याचा शेप येतो त्याला आणि खूप छान दिसतो, सुंदर वाटतो हा गळा फ्रंट साईडला. तर इकडे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. म्हणजे कॅनव्हास वगैरे टाकायची अजिबात गरज पडत नाही, कारण कॅनव्हासने म्हणजे तसं तर कॅनव्हासने गळे छानच येतात, अशी इकडे तिकडे वळत नाही. पण असाही करून बघा, सोपी पद्धत आहे आणि पटकन होतं. तर त्यामुळे मी शक्यतो फ्रंट साईडचा गळा असा करून घेत असते. तर आता हा जो फ्रंट साईडचा भाग आहे गळ्याचा, तर त्या ठिकाणी ही पट्टी आपल्याला ठेवायची आणि अशी लावून घ्यायची. तर इकडे लावून घेतलेलं आहे आणि बघा खालच्या बाजूला आपल्याला तुरपाई करायची. ती काही अजून केली नाही मी, फक्त आतमध्ये फोल्ड केलं आहे. तर छान असा गळा तयार होतो. वरून आपण एक दाबटीप पण टाकू शकतो, पण मी काही टाकलेली नाही, मला असंच प्लेन छान वाटतो. तर नंतर आता याला काच बटन वगैरे मी करून घेणार आहे. तर म्हटलं चला आता दुपारचं हे स्टिच करून घेते म्हटलं, म्हणजे कसं संध्याकाळचा वेळ मोकळा राहील. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी एखाद्या वेळेस पुन्हा मला गावी जावं लागणार आहे, असं थोडंसं प्लॅनिंग होतं. त्यामुळे मग शक्यतोवर मी ब्लाऊज आज पूर्ण कंप्लीट करून घेण्याच्या याच्यातच होते, की आज होऊनच जायला पाहिजे म्हटलं माझं शिवून असं. कारण मग कसं आहे ना, की एकदमच तेच घेऊन नाही बसतात, मला इतर पण कामं असतात, पुन्हा एडिटिंग असतं. मग त्यामुळे खूप वेळ असा माझा जातो. आणि म्हटलं चला, आणि हे जर रेडी नाही झालं तर मग उपयोगच काय म्हटलं साडी घेतल्याचं, आपल्याला ज्या वेळेला घालायची आहे नेसायची म्हणजे साडी त्यावेळेस. तर म्हणून म्हटलं चला पटापट असं शिवून घेऊया. आणि तुम्हाला खरं सांगते, ह्या शिलाई मशीनवर अजिबात वेळ लागत नाही, खूप लवकर होतं काम. आणि ते मला लक्षात आलं आता हे ब्लाऊज स्टिच करताना. तर आता बघा करून घेतलेलं आहे आणि इकडे ना ब्लाऊजचा हा पॅटर्न पण लावून घेतलेला आहे पुढचा. तर या ठिकाणी बघा मस्त असा मी कट न करता प्रिन्सेस कटचा शेप देते आणि खूप छान बसतं ते. तर इकडे बघू शकता शेप खूप छान आलेला आहे. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेलच. तर मस्तच अगदी म्हटलं चला पटकन होणाऱ्या गोष्टी मी करत असते. आपण ना हा पोर्शन कट करून घेत असतो कटोरीचा प्रिन्सेस कटमध्ये, पण मी काही तसं करत नाही. तर या ठिकाणी असं स्टिच करून घेतलं आहे आता.
आणि तुम्हाला तर दाखवलंच. त्यानंतर मग काय दीदीला लागली दुपारी भूक थोडीशी, तर ती म्हटली छोट्याशा भुकेसाठी काहीतरी करूया आपण. मग म्हटलं चला काय करायचं आहे, तर दीदी म्हटली की मी मस्त अशी रेसिपी बघितली, आपण इंदुरी पोहे करूया. तर म्हटलं ठीक आहे. मग आमच्याकडे ना म्हणजे मसाला वगैरे पण होता. म्हटलं चला करूया म्हटलं. तर इकडे आता पोहे वगैरे मी भिजवून घेते आणि आपल्या नेहमीसारखंच आपण जसं रेग्युलर पोहे करतो ना, ते कसं भिजवून घेतो त्याप्रमाणेच करायचं आपल्याला. तर इकडे आता पोहे 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर भिजवून घ्यायचे. तर इकडे आता 2 पाण्याने पोहे चांगले स्वच्छ धुवून घेतले, ते भिजवून घेतले. त्यानंतर इकडे आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तर त्यासाठी गॅसवर आपण ठेवलेलं आहे तडका पॅन आणि त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जास्त काही याला मसाले वगैरे लागत नाही. हिंग घालायची, त्यानंतर हिरवी मिरची आणि हळद घालायची आहे. तर तेल चांगलं गरम होऊ दिलं आहे मी आणि त्यानंतर मग त्यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची, हिंग आणि हळद. छान तडका बसला ना की मग त्यानंतर आपण ते पोहे जे आपले भिजवलेले होते ना त्याच्यावर मीठ घालायचं आहे आणि त्यावर टाकून द्यायचं आपल्याला. तर यानं इकडे आता मी चवीनुसार असं मीठ घालणार आहे आणि हा जो तडका आहे ना तो त्यावर टाकणार आहे आणि छान असं चमच्याने आपण परतून घ्यायचं आहे त्याला. तर इकडे आता पोहे आपलं फक्त भिजवलेलं आहे, ते छान परतून घेतलं व्यवस्थित, त्याला कलर आला की मग त्यानंतर त्यामध्ये अजून बाकीचे मसाले घालायचे, म्हणजे आमचूर पावडर आणि साखर मी थोडीशी भिजवून ठेवली होती. आपण नुसतीच पण घालू शकतो, पण मी भिजवून ठेवली होती. साखरेचं थोडंसं पाणी केलं होतं, अर्धा चमचा साखर घालून आणि ते त्यामध्ये मी घालणार आहे. तर इकडे आता आमचूर पावडर होतं माझ्याकडे, ते पण घालणार आहे. नसेल तर आपण ते स्किप केलं तरी चालतं, पण माझ्याकडे आहे म्हणून मी ते टाकते. तर ते घालायचं. त्यानंतर आपल्याला घालायचं त्यामध्ये साखरेचं पाणी, छान असं गोड आंबट असं, म्हणजे त्याला टेस्ट येतो लिंबू वगैरे पिळल्यानंतर. तर आता ते टाकून देते. ते अंदाजे जशी अर्धा चमचा साखर घेतली त्याने ती मी चांगली हे करून घेतली, पाण्यामध्ये विरघळवून घेतली. त्यानंतर आता हे आपल्याला वाफायला ठेवायचं. तर ही जी चाळण आहे ना त्यामध्ये आपण ठेवणार आहे. तर त्याआधी थोडंसं पाणी घातलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यावर चाळण ठेवायची. त्यानंतर हे पोहे आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आणि एक 5 ते 7 मिनटं आपल्याला फक्त त्यांना वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त आपले पोहे रेडी होणार आहे आणि त्यावर मग काय आपल्याला गार्निशिंग करायची ते आपण करू शकतो. तर बाई म्हटलं एवढे काही मी कुटाणे केलेले नाही आहे बरं का कधी. मी इंदुरी पोहे केलेच नव्हते, मी फक्त ऐकून होते आणि टेस्ट केलेत वाटतं, पण मला काही आठवत नाही कधी केले ते. तर इकडे आता टाकून दिले चाळणमध्ये आणि पोहे आपले 5 ते 7 मिनटानंतर बघूया. आता मस्त असे मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखे झालेले आहेत आणि बघू म्हटलं दिसायला तर छान दिसत आहेत. आता त्यानंतर मग याला गार्निशिंग, तर इकडे आता कांदा कट करून टाकलेला आहे. त्यानंतर मस्त मिक्स असं फरसाण घातलेलं आहे, त्यावर आपल्या आवडीचं बारीक शेव वगैरे काय असेल ते. आणि हा जो जिरावन मसाला आहे ना तर तो सगळ्यात मेन आहे, त्यामुळे छान टेस्ट येतो आणि तो आपल्याला वरून घालायचा आणि गरमागरम आपलं पोहे रेडी आहे. तर चला मग आता आपल्या लाडाच्या दीदीला देऊन येऊया जरा. तर दीदी तर खुश झाली, खूप छान झालं आहे मम्मा म्हटली. आणि मी तर पहिल्यांदाच ट्राय केलं होतं पण छान झालं आणि मी पण आता म्हटलं चला टेस्ट करून बघते. तर इकडे थोडंसं गार्निशिंग मी पण करून घेते आणि म्हटलं चला लेकीने सांगितली रेसिपी तर नक्कीच चांगली झाली असेल. मग इकडे आता सगळं मसाला वगैरे घालून घेते, थोडंसं फरसाण पण घालणार आहे आणि म्हटलं फायनली आता बघूया खाऊन कसं होतं आहे ते. राजला तर खूपच आवडलं. आणि तुम्हाला कसं वाटली रेसिपी ते तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला मग आता टेस्ट करून बघूया. खाल्ल्यानंतर तर होता टेस्ट खूप छान होतं. तर मग असं वाटलं की आता आपण इंदुरी पोहेच ट्राय करायचे. त्यानंतर म्हटलं चला आता आपलं जे थोडंसं काम राहिलं आहे ना, कारण बॅक साईडचा जो गळा होता ना केलेला, तर तो माझा राहिलेला होता आणि तो मी थोडासा शिवून घेतला. म्हटलं आता थोडा वेळ बसूया, कारण आता संध्याकाळची वेळ होती आणि खूप जास्त वेळ मला आता बसता येणार नाही म्हटलं, कारण पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे ते. मग होतं माझ्याकडे 1 तास, तर हे बॅक साईडचं पण मी तयार करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं बघूया आता फायनल त्याला स्लीव्ज वगैरे मला जोडायचे होते. तर ते पण लावून घेतले, म्हणजे बाकीचं बेसिकचं काम राहणारे हुक वगैरे लावायचं तर ते करता येईल म्हटलं नंतर. आता इकडे झालेलं आहे ब्लाऊज आपलं शिवून आणि त्याला फिटिंग वगैरे पण केली मी. फक्त हुक आणि ते राहिले आणि बेसिक तुरपाई वगैरे टाकायची तेवढी राहिलेली आहे. तर आता ठेवून देते आणि बघूया म्हटलं ते उद्या वगैरे करता येईल. तर त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक आवरला आणि हॉलमध्ये आम्हाला एक फ्रेम आणायची होती, तर त्यासाठी बाहेर जायचं होतं. मग पटकन आवरून घेतला स्वयंपाक आणि थोडीशी रेडी झाली आणि मग बाहेर गेलो, फ्रेम घेऊन आलो आणि त्यानंतर मग ती कुठे लावायची काय लावायची ते सगळं चाललं होतं आमचं. तर कशी दिसते हॉलमध्ये असं, आणि थोडंसं हॉलच्या कलर कॉम्बिनेशनला मॅच होईल या प्रकारे आम्हाला पाहिजे होती ती. तर म्हटलं चला, तर आणली फायनली आणि इथे लावायचं असं आपला प्लॅन आहे. तर बघूया म्हटलं कसं जमतं काय ते. आणि चला तुम्ही इथपर्यंत आले तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय.